नमस्कार. शिरूर वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शिरूर तालुक्यातील गणेगाव येथील ओढ्यामध्ये पाण्याचे केमिकल सोडणाऱ्या आरोपीचा रांजणगाव MIDC पोलिसांनी अखेर छडा लावलेला आहे. आरोपीस अटक करून केमिकलचा टँकरही ताब्यात घेण्यात आलेला आहे. दिनांक 11 जुलै रोजी रात्री गणेगाव खालसा गावच्या हद्दीतील कामानी ओढ्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी केमिकल सोडल्याने ओढ्यातील पाणी दूषित झाले होते. त्या केमिकलमुळे पाण्याचा रंग लालसर होऊन सदर पाण्यामध्ये मानवी व प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला होता. सदरचे केमिकल युक्त पाणी कामिनी ओढ्यातून पुढे कोंडापुरी येथील तळ्याला मिळत असल्याने व कोंडापुरी तलावातील पाणी आजूबाजूच्या गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पुरवठा होत असल्याने सदर प्रकरणाची पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. सदर घटनास्थळास सौ देवकाते प्रांत अधिकारी श्री प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग श्री बाळासाहेब म्हस्के तहसीलदार, श्री महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी भेट देऊन पाहणी करून सदरचे पाणी कोंडापुरी तलावामध्ये जाऊ नये यासाठी उपाययोजना केल्या होत्या. गणेगाव खालसा गावचे ग्रामसेवक श्री श्रीकांत सुखदेव वावळ यांच्या फिर्यादीवरून 12 जुलैला अज्ञात आरोपीवर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरच्या दूषित पाण्यामुळे ओढ्यातील वनस्पती करपटून मासे मरण पावले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखत पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर व पोलीस निरीक्षक रांजणगाव पोलीस स्टेशन यांना सूचना देत गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या कामी 2 वेगवेगळी तपास पथके तयार केली होती. गोपनीय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी किशोर दशरथ मोरे वय 36, व्यवसाय ड्रायव्हर, राहणार बेकराई नगर, हडपसर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, हा पुणे रेल्वे स्टेशन येथून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना त्याला तपास पथकाने ताब्यात घेऊन दिनांक 17 जुलैला अटक करण्यात आलेली आहे. प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी शिरूर यांनी आरोपीला 20 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की यातील अटक आरोपी किशोर दशरथ मोरे याने त्याच्याकडील टँकर क्रमांक MH04 HD 4530 यामध्ये रांजणगाव MIDC मधील नामांकित कंपनीमधून 9 जुलैला 35 टन हायड्रोक्लोरिक ॲसिड भरून ते सुखा केमिकल कंपनी वडोदरा गुजरात येथे खाली करण्यासाठी भरले होते. परंतु आरोपीने हे केमिकल संबंधित कंपनीमध्ये खाली न करता गणेगावच्या हद्दीतील कामिनी ओढ्यातील पाण्यामध्ये सोडून दिले आहे व हे ॲसिड सुखा केमिकल कंपनीमध्ये जमा केल्याची बनावट पावती तयार करून संबंधित कंपनीस पाठवली होती. त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये बनावटीकरणाचे वाढीव कलम देखील अंतर्भवित करण्यात आलेले आहे. आणखी इतर कोणत्या घटनांमध्ये याचा संबंध आहे काय याची पोलीस तपासणी करत आहेत. सदरची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे, रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक पुणे, श्री प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे